वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मनकर साहेब मागील 8-9 दिवस शेवटचा प्रचाराचा टप्पा आहे. कसं वाटतंय आपल्याला, काय लोकांचा प्रतिसाद आहे? हे थांब ना जरा, कोण आहे? 15 जानेवारी रोजी वसई विरार शहर महापालिकेची निवडणूक होत आहे आणि आता आज रविवार आहे, 11 तारीख, म्हणजे 4च दिवस निवडणुकीला बाकी आहेत. मी साधारण 23, 24 आणि 26 हे 3 प्रभाग बघतोय, म्हणजे नवघर माणिकपूरचे प्रभाग बघतोय. एकंदरीत नामनिर्देशन पत्र दाखल केल्यावर चिन्हाचं वाटप झाल्यानंतर आमची सर्व उमेदवार, सर्व आमचे या परिसरातील आजी माजी पदाधिकारी एक चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे आणि नागरिकांचाही चांगला प्रतिसाद आम्हाला आहे. आम्ही महापालिका असताना जी कामं केली ती लोकांपर्यंत पोचवत आहोत. महत्त्वाचं म्हणजे पाणी प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, गटाराचे प्रश्न असतील, उद्यानांचा विकास असेल, तलावांचा विकास असेल, स्मशानभूमीचा विकास असेल, महिला बालकल्याणच्या योजना ज्या आहेत, ज्या प्रभावीपणे महापालिकेने राबवलेल्या आहेत. नंतर अभ्यासिका, विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अभ्यासिका नवघर माणिकपूरच्या अंबाडी रोड येथे 400 विद्यार्थ्यांची सोय असलेली अभ्यासिका चालू आहे. त्याच्यातून UPSC, MPSC, मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि ज्या काही तत्सम परीक्षा असतात, CET किंवा अशा सगळ्यांचे संदर्भ ग्रंथ तिकडे आहेत आणि विद्यार्थी त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत. याच्यातून उच्च शिक्षित विद्यार्थी देखील तयार झालेले आहेत. या आम्ही केलेल्या कामाची पावती आहे. मागील 5.5 वर्ष प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीत त्याला प्रचंड घोटाळा, भ्रष्टाचार हो, आणि त्यांनी केलेली भ्रष्टाचार करून पण कामं न केलेली कामं, त्याच्यामुळं अजूनही लोकांना वाटतंय की वसई विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीचीच सत्ता आहे. याबाबत आपण लोकांमध्ये जागृती केलेली आहे. तसं बघा, 28 जून 2020 रोजी महापालिकेची मुदत संपलेली आहे. आज आहे 2026, म्हणजे साधारण 5.5 वर्ष प्रशासकीय राजवट चालू आहे. प्रशासकीय राजवटीत काही लोकांची अत्यावश्यक कामं असली तर आम्ही प्रशासकांना भेटत असू, परंतु त्यावेळेला बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही, हे नाही, ते नाही, असं करून बरीचशी कामं त्यांनी रखडवलेली आहेत. आता प्रशासक हा डायरेक्ट राज्य शासनाच्या अंडर असतो. म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाला जबाबदार असतात. यस, मंत्रिमंडळाला जबाबदार असतात. त्यामुळे 5.5 वर्षात जर जी काही कामं झाली नसते. महाराष्ट्रात कोणाची सत्ता होती मागील 5 वर्षापासून? भाजपा, शिवसेना, महायुतीची सत्ता चालू आहे. म्हणजे एकंदरीत जी आता दुरावस्था झालेली आहे मागील 5.5 वर्षामध्ये, त्याला डायरेक्ट जबाबदार कोण? त्याला जबाबदार डायरेक्ट राज्य शासन आणि प्रशासक. राज्य शासनानेच ही कामं केली नाही, कारण प्रशासक त्यांच्या अखत्यारीत असतो. म्हणजे बहुजन विकास आघाडीची 5.5 वर्ष सत्ता नाही आणि ह्याच्यात कामं न होण्यामागे बहुजन विकास आघाडीचा काही हात नाही. त्याच्यामध्ये काहीही संबंध नाही. प्रशासक हा राज्य शासनाच्या अंडर असतो, त्यामुळे याला जबाबदार प्रशासक आणि राज्य शासन आहे. त्याउपरही 13 महिने झाले आता नवीन आमदारांना येऊन. गेली अनेक वर्ष गणपतीच्या पूर्वी आम्ही खड्डे बुजवत असत आमची सत्ता असताना. गेल्या वर्षी गणपती गेले, नवरात्र गेले, दिवाळी गेली आणि ख्रिसमस पण गेला. अजून ठिकाणी खड्डे बुजलेले नाहीत आणि आम्ही त्या प्रश्नाचा, खड्डे बुजवण्याचा नारळ कधीही फोडला नाही. इथे खड्डे बुजवण्याचे देखील नारळ फोडले गेले आणि रील बनवले गेले. आम्ही असं करतो, तसं करतो, पण प्रत्यक्षात लोकांना कळलं आहे. जे आम्ही MMRDकडून कामं मंजूर केलेली होती, 7 फ्लायओव्हर, 7 हायवेकडून येणारे रस्ते, 4 ROB, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजुरीची पत्रावर सह्या केलेल्या आहेत. आमच्या 3 आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांच्या समक्ष ती मंजूर झाली, पण 13 महिन्यात त्यांची टेंडर प्रक्रिया देखील निघालेली नाही. एकंदरीत प्रचाराची हवा बघता 16 तारखेला महापौर किती नगरसेवकांनी आपला बसेल? बघा, आम्ही जेवढ्या सीट लढवतोय तेवढ्या सगळ्या जिंकून आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सगळीकडेच विरार, नालासोपारा, नवघर माणिकपूर, वसई असेल, पूर्वपट्टी असेल, पेल्लारपासून नायगावपर्यंतची जी, अशा सगळीकडे प्रचाराचं रान उठवलेलं आहे आणि मला निश्चित वाटतं की आमची बॉडी येणार आणि महापौर बहुजन विकास आघाडीचाच होणार. शेवटी मतदारांना काय आवाहन कराल? नाही का, अजून एक प्रश्न. ते तुमचं चिन्हाचं काहीतरी प्रॉब्लेम झाले ना? कसला? हा, चिन्हांचा प्रॉब्लेम. एक सांगा बोला. चिन्हांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे? जेव्हा मशीन सील करायचे असतात तेव्हा प्रत्येक उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला बोलावलं जातं.
तेव्हा आमच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास असं आलं की तिथे धनुष्यबाण आणि कमळ आणि घड्याळ ही चिन्ह ठळकपणे होती, परंतु मशाल असेल, आमची शिटी असेल आणि इतर जी चिन्ह होती ती अस्पष्ट होती, म्हणजे जेणेकरून काळोखात वगैरे मतदारांना दिसू नये अशा प्रकारे होती. तर हे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे आणि निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहून ते आमच्या प्रतिनिधींनी कळवलं देखील आहे. याबाबत काय सुधारणा झाल्याचं कळवलंय का? पत्र काय आलंय? नाही, अजून काही सुधारणा झाल्या नाही, कारण इकडचे आरोप बोलायचे हे इलेक्शन कमिशनकडून चिन्ह आलेलं आहे. आमचे चिन्ह तर पूर्वी आमची निशाणी शिटी चांगली होती, आता छोटी केलेली आहे, दुसरी अलग प्रकारची केलेली आहे. मतदारांना काय आवाहन कराल 15 तारखेला? माझं सगळ्या मतदारांना, या वसई विरार शहरातील सगळ्या मतदारांना विनंती आहे की गेली अनेक वर्ष आम्ही काम करीत आलेलो आहोत आणि करत आहोत. जे सध्याचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे केलेल्या कामाचं काही हे नाही, अनुभव नाही किंवा पोचपावती पण नाही. तर सगळ्या मतदारांना विनंती आहे की आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर आणि भविष्यात करणार असलेल्या कामाच्या जोरावर बहुजन विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना शिटी या निशाणीचं बटन दाबून सगळ्यांना विजयी करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता एका मतदाराला 4 मतं आहेत, त्यामुळे ती 4 मतं देताना 1, 2, 3, 4 ह्याप्रमाणे शिटीवरचं बटन दाबून आणि चौथी शिटी दाबल्यानंतर बीप असा आवाज येईल, त्यावेळेला तुमचं मत पूर्ण होणार आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनीच मतदारांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की आमच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा आणि वसई विरार शहर महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचा महापौर बसवा ही विनंती आहे. एकदम हा परफेक्ट. लोकांना काय